आणि तुम्ही हिचा पॅटर्न बघत आहात ना, हिच्यामध्ये गोल्डन धाग्याचं सुद्धा काम आहे। म्हणजे सिल्क जी साडी असते ना, हिच्यामध्ये तुम्हाला जरीचं नाही काम भेटणार आहे, काही तुम्हाला लटकन दिले गेले आहेत। आणि जी बॉर्डर आहे ना, वाव, अगदी सुंदर हिची बॉर्डर तुम्ही बघत आहात ना। तुम्ही याच्यामध्ये जे बघत आहात ना, हे बुट्ट्याचे जे पॅटर्न दिले गेलेत ना, हे सगळे युनिक पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतात। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि अजमेराचे तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले असतील, कारण कमेंट मध्ये सुद्धा मी वाचलंय। तर जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना, तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडू शकतात आणि छोटासा तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। कारण आधीच आपण डायरेक्टली जास्त प्रोडक्ट आपल्या शॉपमध्ये किंवा घरी बसून नाही करू शकत। आपल्याला आधी काय चालतंय, आपल्या आजूबाजूचा एरिया कसा आहे, तशा प्रकारे आपल्याला कलेक्शन ठेवायचं असतं। म्हणून आधी आपण आहे ना, छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतो। तर आपल्याकडे काय काय व्हरायटी भेटत असते ते तर तुम्हाला माहितीच आहे, मला सांगायची गरज नाही, कारण डेलीचे व्हिडिओ तुम्ही बघतच असतील। तर आज मी तुमच्यासाठी आणलंय सुंदर असे कलेक्शन। आणि आता गुढीपाडवा सुद्धा येत आहे, म्हणून गुढीपाडवाचे जे लेटेस्ट कन्सेप्ट आहेत ना, मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि ते आहेत म्हणजे कॉटन सिल्कची साडी आणि बनारसी सिल्क साडी, सगळ्या प्रकारच्या साड्या मी तुमच्यासाठी आणलंय। जर का तुम्ही शॉप तुमच्या आधीपासून असेल, तुम्ही बिझनेस करत आहात ना, तर हे तुम्ही ऍड करून तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात। तुमचा आधीपासून आहे तरी काही दिक्कत नाही आहे। हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते ना, ते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात। आणि ही जी मी साडी दाखवते ना तुम्हाला, ती भेटून जाणार आहे तुम्हाला कॉटन सिल्कची साडी। आणि जास्त करून आता माहिती ना, गरमी सीझन आलाय, तर कॉटन साडी जास्त वेअर करत असतात आणि मागणी पण असते, कोणाला आवड सुद्धा असते। म्हणून हे जे पॅटर्न आहेत ना, आपण जास्त करून वेअर करत असतो। कॉटन सिल्कची साडी तुम्हाला भेटून जाते। ही तुम्हाला पूर्ण भेटणार आहे कॉटनची साडी। आणि तुम्ही हिचा पॅटर्न बघत आहात ना, हिच्यामध्ये गोल्डन धाग्याचं सुद्धा काम आहे आणि सिल्वर धाग्याची पूर्ण बॉर्डर तुम्हाला भेटून जाते। आता ही तुम्ही बॉर्डर बघत आहात ना, ही तुम्हाला भेटून जाते पूर्ण सिल्वर। म्हणजे हे तुम्ही बघत आहात ना, सुंदर असा पॅटर्न, लेस बॉर्डर टाइप हा पॅटर्न दिला गेलाय। पण हा जो पॅटर्न आहे ना, काहीतरी युनिक आहे, कारण आपण बनारसी सिल्कचे जे साड्या वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये असा पॅटर्न अजूनपर्यंत नाही बघितला असेल, नाही तुम्हाला दुसऱ्या मार्केटमध्ये हा पॅटर्न भेटणार आहे। म्हणून आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे। आणि तुम्ही हा बघत आहात ना, लाईट कलर जर का तुम्हाला पाहिजे असेल ना, तरी सुद्धा आपल्याकडे आहे। कारण हा बिझनेस जो आहे ना, कारण हा बिझनेस आपण जेव्हा स्टार्ट करतो ना, तर हे असा कपडा आहे, असा बिझनेस आहे की हे खराब होत नाही असतं। जसं की आपण 3 दिवस 4 दिवस ठेवू आणि हे खराब होऊन जाणार आहे। हा बिझनेस, कपड्याचा जो बिझनेस आहे ना, आपला खूप जास्त करून प्रॉफिट देत असतं। आणि हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, कॉटन सिल्क मध्ये हा तुम्हाला भेटून जातो। आणि हा पॅटर्न लाईट कलर चार्ट मध्ये, आणि तुम्हाला याच्यामध्ये ना मल्टी वर्क भेटून जाणार आहे। म्हणजे याच्यामध्ये ना तुम्हाला भेटून जातं मल्टी वर्क। हे तुम्ही बघत आहात, हे सगळं तुम्हाला जे मोर पॅटर्न दिले गेले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला सुंदर असे ना धाग्यांचं काम केले गेले। म्हणजे सिल्क जी साडी असते ना, हिच्यामध्ये तुम्हाला जरीचं नाही काम भेटणार आहे, काही तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे धाग्यांचं काम। आणि अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। आणि कलर चार्टची गोष्ट करू ना, तर कलर चार्ट तुम्हाला खूप सारे भेटून जातात। म्हणून काहीही काळजी नका करू, तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलर चार्ट आणि व्हेरायटी भेटून जाणार आहे। जर का तुम्ही कॉटन सिल्कची साडी घेत आहात, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे भरभरून व्हेरायटी आहेत। जर का तुम्ही सिल्कची व्हेरायटी ठेवत आहात, तर त्याच्यात सुद्धा आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे। आणि तुम्हाला जर का प्युअर सिल्क मध्ये बघायचे असेल, हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, पूर्ण सिल्क पॅटर्न मध्ये भेटून जातो। आणि कलर, वाव, अगदी सुंदर हा कलर तुम्ही बघत आहात ना। आणि पॅटर्न सुद्धा तुम्हाला युनिक भेटून जातो आणि सुंदर असं त्यांच्यामध्ये तुम्हाला लटकन दिले गेले आहेत। आणि जी बॉर्डर आहे ना, वाव, अगदी सुंदर हिची बॉर्डर तुम्ही बघत आहात ना, ही बॉर्डर अगदी सुंदर छोटीशी बॉर्डर आहे। कारण जेव्हा आपण प्लेट वगैरे घेत असतो ना, तर अगदी सुंदर हा पॅटर्न वाटत असतो। कारण बघा, कस्टमर कुठली मागणी करणार नाही, हर एक लेडीची चॉईस आहे ना वेगवेगळी असते। तशा प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला आपल्या शॉपमध्ये ठेवावं लागतात। तुम्ही विचार करत असतील 1-2 व्हेरायटी मी सिल्कची ठेवून घेऊ, तर नाही मित्रांनो, 1-2 कन्सेप्टमध्ये तुम्ही काय व्हेरायटी दाखवणार आहे कस्टमरांना? निदान आपल्याकडे ना 10-12 व्हेरायटी तरी सिल्कमध्ये पाहिजेत, 10-12 व्हेरायटी आपल्याला प्रिंटेड साडीमध्ये, अशा प्रकारचे सगळे कन्सेप्ट आपल्याला ठेवावं लागतात। तेव्हा आपण कस्टमरांना दाखवू शकतो। आपण जर का 2च व्हेरायटी ठेवणार किंवा 3च व्हेरायटी ठेवणार, तर आपण कस्टमरांना काय दाखवणार? कारण आपण सुद्धा जर का जात असतो ना शॉपमध्ये, तर आपल्याला ती वस्तू आवडून सुद्धा जाते ना, तरी सुद्धा आपण हा विचार करतो की अजून काही युनिक आहे का। म्हणून तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना, तर मी जो हा पॅटर्न दाखवते ना, अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात। आता हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना, तर वाव, अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते। आणि कलर चार्ट सुद्धा खूप सुंदर आहे।
तुम्ही याच्यामध्ये जे बघत आहात ना, हे बुट्ट्याचे जे पॅटर्न दिले गेलेत ना, हे सगळे युनिक पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतात। याच्यामध्ये पूर्ण मल्टी धाग्याचं मीनाकारी म्हणून याला म्हटलं जात असतं। याच्यामध्ये पूर्ण मीनाकारीचं वर्क केलं गेलेलं आहे आणि अशा प्रकारचे आपल्याकडे खूप सारे कलेक्शन आहेत। आणि ही तुम्हाला भेटून जाते बनारसी सिल्क साडी आणि कलर तुम्ही बघत असतील, याच्यामध्ये तुम्हाला रेड कलर, पिंक कलर, ब्लू कलर सगळ्या प्रकारचे कलर भेटून जात असतात आणि डिमांड सुद्धा जास्त असते सिल्क साडीची। म्हणून जर का आता मी तुम्हाला बोलली होती की आता येत आहे गुढीपाडवा, तर त्याच्या म्हणून हे सगळे कन्सेप्ट जे आहेत ना, ते कस्टमर मागणी करणारच, म्हणून हे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकतात। ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना, तर वाव, अगदी सुंदर पॅटर्न आणि युनिक पॅटर्न हा तुम्हाला भेटून जातो आणि पूर्ण याच्यामध्ये ना सुंदर असं डिझाईन केले गेले। तुम्ही बघत असतील ना, पूर्ण साडीची गोष्ट करू ना, तर तुम्हाला खूप सुंदर असे कलर चार्ट याच्यात भेटून जात असतात आणि कलर तुम्ही बघत असतील, रेड कलर छोट्या बुट्ट्याचं याच्यात काम केलं गेलेलं आहे आणि सुंदर असं गोल्डन धाग्याचं याच्यात काम केलं गेलंय। तुम्ही बघत असतील ना, याची जी खासियत आहे ना, ही खासियत आहे म्हणजे धागा। हे सगळं मशिनेचं धागा तुम्ही बघत असतील, हे सगळं मशिनेचं धाग्याचं काम असतं, हे जरीचं काम नसतं। हे सुद्धा तुम्ही कस्टमरांना दाखवू शकतात आणि ही व्हेरायटी तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात। आणि अशा प्रकारचे अजूनही कलेक्शन आहेत आपल्याकडे। तुम्ही एकदा तरी अजमेरा फॅशनमध्ये या आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे, तर स्क्रीनवरती नंबर दिलाच गेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून मेसेज करून सगळे काही पीडीएफ तुम्ही मागू शकतात। मग साडी असो की अदर कुठलेही प्रोडक्ट असो, आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। तर हे कलेक्शन गुढीपाडव्याचं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगशाल कमेंटमध्ये आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकन करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला सुंदर अशा कलेक्शन सोबत। जातोया, नमस्ते।